महत्त्वाची बातमी, मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही असा सवाल मुंबई हायकोर्टानं पुणे पोलिसांना केला। मुंबई उच्च न्यायालयामध्ये घाई न येण्याची काय गरज होती अशी विचारणा सुद्धा कोर्टानं केली आहे। तर पुढील तपास सुरू असल्याचं पुणे पोलिसांनी कोर्टामध्ये उत्तर दिलंय। अमेडिया कंपनी जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही असा सवाल हायकोर्टाने विचारला। मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी सरकारी वकिलांना हा सवाल केला। अमेडिया कंपनी जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीनं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली। तेजवानीनं सेशन कोर्टातही याबद्दल अर्ज केलाय, पण त्यावरच्या सुनावणीआधीच तेजवानीला मुंबई हायकोर्टात येण्याची गरज का होती असा सवाल कोर्टानं केला। तुम्ही याचिका मागे घ्या नाहीतर दंड होईल असे निर्देश हायकोर्टानं तेजवानींच्या वकिलांना दिले। त्यानंतर हे तेच प्रकरण आहे का ज्यात अजित पवारांचा मुलगा आहे असा सवाल कोर्टानं केला। हायकोर्टाच्या सवालावर सरकारी वकिलांनी होकार दिला। त्यावर अजून पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल कोर्टाने केलाय। हायकोर्टाच्या या सवालामुळे अमेडिया कंपनी जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। अतिशय शार्प शब्दात प्रॉसिक्युशनला विचारलं, मग आजपर्यंत पार्थ पवारचं नाव हे एफआयआर मध्ये का आलं नाही? आणि हे सगळं जेव्हा मी ऐकलं खरंच बरं वाटलं की आता कुठेतरी पार्थ पवारचं नाव येण्याची आपण अपेक्षा तरी करू शकतो। योग्य उत्तर हे कोर्टामध्ये सबमिट केलं जाईल, कारण पहिल्या दिवशीपासून सरकारची भूमिका आहे कोणालाही वाचवायचं नाहीये। जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे। त्यामुळे या संदर्भात आतापर्यंत केलेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार आहे याची सगळी माहिती ही आम्ही माननीय उच्च न्यायालयाला देऊ। विधानसभेत नंबर 1 वरून जयंत पाटलांनी शिंदेंना टोला लगावलाय। 1 नंबरचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला हा महाराष्ट्राचा तोटा आहे असं जयंत पाटील म्हणाले। तर आम्ही 1 नंबर 2 नंबर अदलाबदली करत असतो असं उत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं। लाडक्या बहिणींच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी शिंदेंना टोला लगावलाय। लाडकी बहीण योजनेमुळे सरकार आलं, पण त्यावेळी मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आता 2 नंबरला गेले असा टोला जयंत पाटलांनी लगावला। आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे, आमचा एकनाथ शिंदे नाही पाठिंबा आहे। काय प्रॉब्लेम नाही ना? बघा, त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा, पण 1 नंबरचा आमचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे। अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं, तुम्हाला ते सारखं समजावून सांगतायत, काय हरकत नाही। 1 नंबर हा 1 नंबरच असतो, 1 नंबर हा 1 नंबरच असतो। 2 नंबरला देसाई शंभूराजे काय म्हणतायत की 1 नंबरचा 2 नंबर जाईल तर 2 नंबरचा 1 नंबरही जाऊ शकतो। हे आता 1 नंबर इथं नाहीये म्हणून असं तुम्ही म्हणताय। त्यामुळे 2 नंबरचा माणूस 1 नंबरला जाणार आहे या 5 वर्षात, एवढं तुम्ही जाहीर करा, आमचं काही म्हणणं नाही। आमच्यामध्ये नंबर आमचे बदलत असतात, त्यामुळे आम्ही म्हणतोय असं नाही। स्वतः माननीय मुख्यमंत्री जे म्हटले की आम्ही 1 नंबर 2 नंबर आमच्या अदली बदली करत असतो। लाडक्या बहिणींचं अनुदान 2100 रुपये करणार का असा सवाल पटोलेंनी केला। त्यावर योग्य वेळी 2100 रुपये देणार असं उत्तर शिंदेंनी दिलं। या पद्धतीनं जे काही आता याच्यामध्ये अफरातफर झाली असं तुम्हीच मान्य करताय। बघ, अफरातफर झाली, योजना तुम्ही सुरू केली, तर गुन्हे दाखल करायची जी भूमिका आहे ती त्या लोकांवर करायची की तुमच्यावर करायची हा एक प्रश्न आहे। एक, तुम्ही 2100 करणार का? दुसरा प्रश्न, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। आणि सांगतो तुम्हाला, तुम्ही 2100 रुपये बोलले, योग्य वेळी आम्ही जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार ना। योग्य वेळी देणार। पैशांच्या बंडलचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर महेंद्र दळवींकडून अंबादास दानवेंना नोटीस पाठवण्यात आली। जुन्या व्हिडिओमधील फोटो मॉर्फ केल्याचा महेंद्र दळवींनी दावा केलाय। तटकरे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्या व्हिडिओतून जनतेचे आभार मानले होते आणि त्याच व्हिडिओमधला हा फोटो मॉर्फ करण्यात आला असा आरोप दळवींनी केलाय। हाच तो व्हिडिओ आहे, हाच फोटो आहे तो, ह्याच्यामध्ये ड्राफ्ट आहे, तुम्ही चेक करू शकता। आता हा फोटो कोणाला होता
हे सगळ्यांना माहिती आहे. आणि हे फक्त वक्तव्य तटके साहेब जेव्हा खासदार निवडून गेले दुसऱ्यांदा, तेव्हा माझ्या विधानसभा मतदार जनतेचे मी आभार मानलेत. हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो. तटकरेंकडून हा व्हिडिओ नक्की ना. या भूमिकेवर विशेषतः शिंदे गटाच्या लोकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या जर बघितल्या तर मराठीत त्याला चांगला शब्द आहे आणि हिंदीमध्ये पण आहे. मराठीत बावचळले असं म्हणता येईल आणि हिंदीत बोखलाहट असं म्हणता येईल. मी पुन्हा एकदा या व्हिडिओचा तपास व्हावा अशा प्रकारची मागणी करतो. विजयाच्या निमित्ताने त्याने आभार मानला, तो व्हिडिओ आहे असं ते सांगतात. तर त्या व्हिडिओची सुद्धा चौकशी झालीच पाहिजे आणि हे कुणी पुरवलं आहे त्याची सुद्धा ताबडतोब केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घ्यावी आणि ताबडतोब त्याच्याबद्दलचा सुद्धा खुलासा विधानसभा अधिवेशन चालू असताना जर काही त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यावरती ही जी काही इंडियन पिनल कोडमध्ये कारण हा सुद्धा एक तऱ्हेचा राजकीय हेच आहे ना, 302 सारखी काही कलमं लावतात ती ताबडतोब लावली जावीत. चांगली गोष्ट आहे जर त्यांनी चौकशी मागितली असेल, कारण आक्षेपार्ह त्यांच्यावरती आम्ही काल बोललोय. आणि जे सत्य आहे, कारण तो जो फोटो त्यांनी व्हायरल झाला आहे तो त्याच बाईटमधला फोटो आहे. आणि म्हणून एकंदर झालेल्या आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप टोकाचे झाले. त्याचा राग त्याग व्यक्त करून कुठेतरी शिंदे गटाला किंवा आम्हाला बदनाम करायचं हे त्याच्यामागचं षडयंत्र आहे. आणि म्हणून त्यांनी मगाशी माझ्यावरती काहीतरी बोलले. आता ते महाराष्ट्राचे राजकारणाचे खूप मोठे संत आहेत तटकरे साहेब, तेव्हा त्यांची महती आपल्याला नक्की माहिती आहे. त्यांचे झालेले प्रकार माहिती आहे आपल्याला. अजून जखमा काय माटलेले नाही आहेत, चालू आहेत. कधीतरी उफळून आली की त्यांना कळेल. तर आमदार भरत गोगावलेंचा पैशांसोबतचा फोटो दाखवत शेकापच्या चित्रलेखा पाटलांनी आरोप केलाय. हे कमिशनचे पैसे आहेत का असा सवाल देखील त्यांनी केला. गोगावले आणि महेंद्र दळवींच्या खात्यांची सखोल चौकशी करा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. यावर आमच्याकडे एवढा पैसा असता तर मुंबईत घर घेतलं असतं असं उत्तर गोगावले यांनी दिलंय. हे ते कमिशनचे कॅश नाही ना, ह्या सगळ्यावरती सखोल चौकशी झाली पाहिजे. यांच्या प्रत्येक अकाउंटवरती खूप डीप चौकशी झाली पाहिजे. यांच्या संबंधित असलेले लोक, अधिकारी, आता मुरुडच्या सीओची सुद्धा त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. तुमचा व्हिडिओ दाखवतायत त्या, पण त्याच्यामध्ये तुम्ही कुठेही दिसतायत असं दिसत नाहीये. काय नेमकं तुम्हाला याच्या संदर्भात वाटतंय? अजून आम्हाला त्यातलं काय कळलेलं नाही. नेमकं जे काय दाखवतोय, जे काय क्लिप फिरते, चित्रलेखा पाटील आता ही आमच्या तशी मुलीसारखी आहे, हरकत नाही आहे. तिने काय खात्री केली, कुठून मिळवलं, काय केलं ते अजून मलाही काय माहिती नाही. माझ्याकडे जर एवढे पैसे असते तर मी एक मुंबईला घर घेतलं असतं. आम्ही नावाने सेट होतो, पैशाने सेट नाही आहे. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून मला कार्यालयातून बाहेर काढणाऱ्यांनी स्वतःची माफी मागावी असं किरीट सोमय्या म्हणाले. उद्धव ठाकरे यांची चापलुसी करण्यासाठी मला बाहेर काढलं. भाजपच्या ज्या नेत्यांना हे केलं त्यांना स्वतःची माफी मागावी असं सोमय्या यांनी म्हटलं. किरीट सोमय्यांनी भाजपच्या बड्या नेत्यावर निशाणा साधलाय. एक उद्धव ठाकरेचा सांगण्यावरून मला सभेच्या मंडपातून काढणं, कार्यक्रमातून काढणं, कार्यालयातून काढणं, फक्त उद्धव ठाकरेची चापलुसी करण्यासाठी. आता त्याला तर धडा शिकवला महाराष्ट्राच्या जनतेने, पण भाजपचा 2 नेत्यांनी हे केलंय त्यांनी पण स्वतःची क्षमा मागितली पाहिजे. काय खूप माझा मागे तुम्ही बघतायत, मी कुठे गेलो पूर्णपणे मुख्यमंत्री माझी काळजी घेत असतात. तर कसली कॉलर टाईट आणि कसलं महापौर पद असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं. महापौर पद मिळालं तर कॉलर टाईट होईल असं म्हणणाऱ्यांना आवरा असं देखील सोमय्यांनी म्हटलं आहे. मुंबई भाजपच्या नेत्यांवर किरीट सोमय्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवाबाऊ जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली है. भाजपा तो पूरा देवाबाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवाभाऊ तय करते हैं. महापौरासाठी भाजप लढत नाही. भाजपतले जे नेते महापौर त्यांना पण मी सांगितलं मुख्यमंत्री का त्यांना आवरा. कसली कॉलर टाईट आणि कसलं महापौर पद. कोविडच्या काळात पण ठाकरे सेना कोविड मधून कमाई करत होती. 40,000 रेमडेसिवीर मातोश्रीवर जात होते. खिचडीची कमाई मुंबई जे 25 वर्षात ठाकरे सेनेने, उद्धव ठाकरे सेनेने लूटमार केली आहे, डकैती केली आहे, त्या मुंबईला गरिमामयी मुंबई